CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती धावला आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि जवळपास 1161 जागांसाठी ही भरती धावला आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 3 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या भरतीचे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन एग्जाम या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये ग्राउंड ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले तर पहा ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी या कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे। SC ST OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सिलेक्शन पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, पगार काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। या प्रकारचे पद आहे, कुकचं सुद्धा यामध्ये पद आहे, सफाईगारचं सुद्धा यामध्ये पद आहे। तर पहा पहिलं जे पद आहे यामध्ये कॉन्स्टेबल कुकचं आहे तर 493 जागा यामध्ये आहे। त्याचबरोबर दुसरं कॉन्स्टेबल कॉबलरचं आहे 9 जागा आहे। तिसरं पद कॉन्स्टेबल टेलरचं आहे 23 जागा आहे। कॉन्स्टेबल बार्बरचा 199 जागा आहे आणि पाचवं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे 262 जागा आहे। सहावं जे पद आहे कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे 152 जागा आहे। सातवं जे पद आहे कॉन्स्टेबल पेंटरचा आहे 2 जागा आहे। आठवं जे पद आहे कॉन्स्टेबल कार्पेंटरचा आहे 9 जागा आहे। नववं जे पद आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे तर 4 जागा आहे। व जे पद आहे कॉन्स्टेबल माळीचा आहे तर 4 जागा। 11वं जे पद आहे कॉन्स्टेबल वेल्डरचा 1 जागा। कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलचा 1 जागा आहे। कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटचा आहे तर 2 जागा आहे। तर टोटल 1161 जागा यामध्ये। ठीक आहे, तर पहा यामध्ये आपल्याला फॉर्म कायच्यात भरता येते 10वी पासवर मुलांना आणि मुलींना। तर पहा कॉन्स्टेबल स्वीपरचं पद आहे तर यामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि बाकीचे जेवढे पण पद आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ITI लागते आणि 10वी पास आहे। ठीक आहे, आणि यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कसे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कुकची ट्रेड टेस्ट कशी आहे, त्याचबरोबर स्वीपरची या ठिकाणी ट्रेड टेस्ट काय तर कशा प्रकारे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। वयोमर्यादा जर विचार केला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये तर तुम्हाला 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। एवढी यामध्ये वयोमर्यादा आहे। फीचा जर विचार केला तर यामध्ये जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि तुमचं जर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंची यामध्ये किती लागते पुरुष उमेदवारांसाठी, तुम्ही जनरल कॅटेगरी असाल, SC कॅटेगरी असाल, OBC कॅटेगरी असाल 165 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी उंची लागते 155 सेंटीमीटर। छाती 78 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीच्या अर्थातलं 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागते आणि महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर एवढं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची लागते। ठीक आहे, आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। तर पहिलं जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी 1600 मीटर रनिंग तुम्हाला मारायची आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर त्या पुरुष उमेदवारांना फेल सुद्धा केलं जाणार, अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, कारण की जे ग्राउंडसाठी अजूनही जे या ठिकाणी टाइम आहे। तर त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची। आणि ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटापेक्षा
पेक्षा जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये इजी ग्राउंड आहे। तर ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा टायमिंग जास्त येत असेल, ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा टायमिंग आतापासून जास्त येत असेल तर आतापासून ग्राउंडची तयारी चालू ठेवा, कारण की लवकरच ज्या येणाऱ्या दिवसामध्ये CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचं ग्राउंड सुद्धा या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी लागू शकता। ठीक आहे, तर पहा अशा प्रकारे यामध्ये आपलं सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर ते असणार आहे ट्रेड टेस्ट। तर आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे आहे, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो। आता तुम्ही या ठिकाणी कुकमध्ये फॉर्म भरला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, तर कुकमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं कुकचं त्या ठिकाणी ट्रेड टेस्ट तुमची असणार आहे। तर कुकची ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर तुम्हाला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून दाखवावा लागणार आणि तुम्हाला त्या रूममध्ये नेलं जाणार आणि तिथं आपल्याला स्वयंपाक करून दाखवावा लागणार आहे कुकमध्ये। तर जवळपास 5 पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे। पोळ्या झालं, त्याचबरोबर मिक्स भाजी झालं, दाल तडका झालं, पोहे झालं, शिरा झालं, जे पण 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवायला लावणार आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी बनवता आला पाहिजे। आणि तुम्हाला जर ते चांगल्या पद्धतीने बनवता आले तर तुम्हाला ट्रेड टेस्टमध्ये त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, जवळपास 55 मिनिटाच्या अंदर आपल्याला स्वयंपाक बनवून दाखवावं लागते, अशी त्या ठिकाणी ट्रेड टेस्ट असते। आणि तुम्ही जर स्वीपरमध्ये फॉर्म भरला, सफाईगारमध्ये फॉर्म भरला, तर यामध्ये काय की तुम्हाला जे यामध्ये ट्रेड टेस्टचा जर विचार केला तर तुम्हाला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि त्या रूमची तुम्हाला जे नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा मार्क त्या ठिकाणी असणार आहे। तुम्ही जेवढ्या नीटनेटकेपणाने या ठिकाणी साफसफाई केली तर तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे। ठीक आहे, आणि जेवढं तुम्ही चांगलं काम नाही केलं तर तुम्हाला फेल सुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर सफाईगारचा जो व्यावसायिक चाचणी असते तर आपल्याला एका रूममध्ये नेलं जाते, त्याचबरोबर प्रसाधन गृहामध्ये नेलं जाते, तर तिथले आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागते। तर याला जे ट्रेड टेस्ट म्हटलं जात असते। ठीक आहे, आणि हे ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपली काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एक पार्ट या ठिकाणी असा येणार आहे हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचा त्या ठिकाणी पार्ट येणार आहे। त्यापैकी आपल्याला एक त्या ठिकाणी चूज करायचं आहे। तुम्हाला हिंदी व्याकरण जर आवडत असेल तर हिंदी व्याकरणवर तुम्हाला टिक करता येणार आहे आणि इंग्रजी ग्रामर तुम्हाला जमत असेल तर इंग्रजी ग्रामर तुम्हाला ट्रिक करता त्या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा। आणि पासिंगचा जर आपण पेपरमध्ये विचार केला तर जवळपास यामध्ये तुम्ही SC कॅटेगरी, ST, OBC कॅटेगरीचे असाल तर पासिंग 33% ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर पासिंग 35% यामध्ये ठेवण्यात आले आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। 100 मार्काचा तुमचा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा हा पेपर असणार आहे। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि जवळपास तुम्हाला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे यामध्ये। तर अंदाजे टोले सुद्धा तुम्ही मारले तर चालून जाणार आहे त्या ठिकाणी। म्हणजे सांगायचं एवढंच, पेपरमध्ये तुम्हाला 100च्या 100 प्रश्नावर टिक करून या ठिकाणी यायचं आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय